रुईच्या ग्रामस्थांना ऍसिडयुक्त पाणी प्यावे लागत आहे। त्यामुळे पाण्यासारख्या महत्त्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करून भाजपवाले टक्केवारीचा मलिदा खाण्यात धन्यता मानत आहेत। हे दुर्दैवी असून रुईला स्वच्छ पाणी व आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत अशी आमची प्रमुख भूमिका राहील। भाजपच्या सत्तेत अनेक गावात जलजीवन योजना अपूर्ण आहेत, मात्र ठेकेदार निवांत अशी परिस्थिती असून आता ही परिस्थिती आपण सर्वांनी एकत्र येऊन बदलली पाहिजे असे ठाम मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले। ॲडव्होकेट राहुल राजीव आवळे यांची काल महाविकास आघाडीमधून जिल्हा परिषदसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवार जाहीर झाल्यानंतर रुई गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आवळे मळ्यात पार पडली। या बैठकीला मार्गदर्शन करताना श्री शेट्टी बोलत होते। या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गट, लाल बावटा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह रुई गावातील अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजू शेट्टी पुढे म्हणाले, सामान्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाकडे शासनाने लक्ष दिले नाही। जिल्हा परिषदेच्या शाळा जाणून बुजून बंद अवस्थेकडे नेऊन खासगी शाळांची दुकानदारी चालविण्याचे काम सत्ताधारी मंडळी करीत आहेत। त्यामुळे सामान्य ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य, शिक्षण या गोष्टी प्रचंड महाग झाल्या आहेत। तसेच जाती धर्माच्या भिंती उभा करून माणसाला माणसांपासून दूर ठेवण्याचे काम भाजप करत असल्याचा घणाघात आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला। जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आम्ही उच्च शिक्षित, कायद्याचे ज्ञान असलेला उमेदवार देत आहोत। त्यामुळे परिस्थिती बदलणार आहे। तुम्हाला न्याय देणारा वकील आम्ही तुमच्यासाठी दिलो आहोत। सर्वांचे आदर बाळगणारा ॲडव्होकेट राहुल राजीव आवळे यांच्या पाठीशी आता जनता राहील। त्यामुळे महाविकास आघाडीने आता भक्कमपणे आपले विकासाचे धोरण जनतेपर्यंत पोहोचून ॲडव्होकेट राहुल आवळे यांना भरघोस मतांनी निवडून आणूया असे आवाहन केले। महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल आवळे यांनी महाविकास आघाडीने मला उमेदवारी जाहीर करून माझ्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। मला मतदारसंघातील सर्व प्रश्नांची जाण आहे। ते प्रश्न सोडविण्यासाठी मी 100% प्रयत्न करीन। मी केवळ 5 वर्षासाठी किंवा निवडणुकीपुरता तुमच्याशी बांधील नाही, तर कायमपणे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सोबत राहीन असा विश्वास दिला। माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी भाजप नेतृत्व आश्वासने देऊन जनतेची निव्वळ फसवणूक करतात। सत्ता आली की ते सत्तेचा वारेमाप वापर करून स्वतःची संपत्ती वाढवण्यात गुंततात, गरिबांची व शेतकऱ्यांची फसवणूक करतात। अशा मगरूर सत्ताधाऱ्यांना ग्रामीण भागातून भाजपला हद्दपार केले पाहिजे असे आवाहन करून माजी आमदार राजू आवळे यांनी लोकनेते स्वर्गीय किसनराव आवळे यांची रुई गावाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे। आमचे नाव या गावाशी जोडले गेले आहे। त्यामुळे राहुल आवळे यांची उमेदवारी रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून जाहीर केली। त्यामुळे ग्रामस्थांनी राहुल आवळे यांच्या पाठीशी राहणार असा विश्वास व्यक्त करून राहुल आवळे जनतेच्या पाठिंब्यामुळे विजयी होणारच असे सांगितले। यावेळी कुंभार कला जपल्याबद्दल तालुका जरीन पुरस्कार सत्कार मूर्ती राजू कल्लप्पा कुंभार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जीवन बलवान, महावीर हुले, गनिमी मुजावर, विनय आवटी, राजू बेनाडे, पुष्पा पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली। यावेळी युवराज साठे, विलास साठे, सर सुधीर भोकरे, विशाल कराळे, रामचंद्र मूर्ती, राजू बेनाडे, विनय आवटी, अहिम मुजावर, संजय चटके, गणी मुजावर, महावीर उपाध्ये, पंडित असलम पठाण, नबीलाल मुकुभाई, बाळासो वडर, दगडू सुर्वे, महावीर हुले, जीवनधर बलवान, देवेंद्र देसाई, किसन साठे, अमीन नदाफ, संजय अफदान, शास्त्री सटके, संभाजी जाधव, अजित कुळ, अवधूत कुलकर्णी हे उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक सागर खाडे यांनी केले, तर आभार गणेश कांबळे यांनी मानले। यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते।